नमस्कार, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आपण आलो आहोत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील नगरपंचायत कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी नियोजित जागा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी बेमुदत आमरण उपोषण करण्यात येत आहे। संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष माधव किशन शिंदे व बालाजी लक्ष्मण ढोणे यांचे आमरण उपोषण आहे। तर त्याबद्दल आपण त्यांच्याकडून नेमका हा काय प्रकार आहे विचारणा करण्यात यावी। 2023 पासून हा प्रकरण लावून धरलं प्रशासन असल्यामुळे त्यावेळेस ते सीओ साहेब ताडेवार होते। त्यांनी आम्हाला लेखी आश्वासित केलं होतं की आणि आजही ताडेवारच आहे। आजही नगरपंचायतचे सीओ ताडेवार साहेब तेच आहेत। 23 मध्ये त्यांनीच होते आणि त्यावेळेस त्यांनी आश्वासित केले की ज्यावेळेस बावडी येईल त्यावेळेस पहिला प्रश्न तुमचा जागेचा मार्गी लावण्यात येईल म्हणून आश्वासन दिलं होतं। लेखी वगैरे काय दिली होती का? लेखी आश्वासन दिलं होतं। आमचा जो लेखी पण आहे, लेखी आश्वासन दिलं तरी त्याने कोणताही आमचा प्रश्न मार्गी आमची दिशाभूल गेल्यासारखं आम्हाला असं वाटलं। लेखी आश्वासन देऊन सुद्धा तुम्हाला जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही आतापर्यंत जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही। त्यामुळे आम्ही मग तुम्ही परत आता ह्या त्याच गोष्टीसाठी परत आणि त्यांना निवेदन वगैरे पत्रव्यवहार केला। पत्रव्यवहार 3 तारखेला केला। 17 तारखेचा आम्ही उपोषणाचा इशारा दिला। त्या मधल्या काळामध्ये सुद्धा त्यांनी काही हालचाल केली नाही। त्यामुळे आज आम्ही उपोषणाला बसल्यावर त्यांनी येऊन आम्हाला विचारायचं की जागा प्रशासनाची दाखवा म्हणून। प्रशासनाची जागा आम्ही ज्या ज्या ठिकाणी दाखवली ती जागा द्यायला तयार नाहीत आणि उपोषणाला उठणं लेखी आश्वासन दिलं आम्हाला तर आम्ही उठायला तयार आहे, पण लेखी आश्वासन द्यायला तयार नाही। म्हणजे नगरपंचायतनं निर्णय घेऊन तुम्हाला जर लेखी आश्वासित केलं की जागा उपलब्ध करून देतो तर आपण उपोषण माघार घ्यायला तयार आहात। माघार घ्यायला तयार आहे, पण त्यांनी द्यायला तयार नाही ते लेखी आश्वासन। जर समजा नगरपंचायतनी लेखी आश्वासन नाही दिलं तर हे उपोषण असंच चालू राहील का? असंच चालू राहील जोपर्यंत त्यांनी लेखी देणार नाही, जोपर्यंत जाग्यासंदर्भात योग्य ते निर्णय घेणार नाहीत तोपर्यंत उपोषण असंच चालू राहणार। या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष व आमचे उद्धवदादा देशपांडे शहराध्यक्ष यांचा सुद्धा या उपोषणाला जाहीर पाठिंबा झाला। तर तालुका अध्यक्षाचे आणि सर्वप्रथम आपण उपनगराध्यक्ष यांच्या काळामध्ये निवेदन वगैरे देण्यात आलं होतं असं उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे। तर त्यांचे मत आपण जाणून घेऊया। साहेब, यांच्याकडून ज्यावेळेस तुम्ही उपनगराध्यक्ष होते त्यावेळेस निवेदन देण्यात आलं होतं, तर त्यावर तुमच्याकडून काय हे झालं? नाही, तसं नाही। याच्या अगोदर याने 2023 मध्ये जेव्हा आलते तेव्हा तर प्रशासक होता। मग हे मुद्दा जे आहे याच्या अगोदर बी काही अगोदरच छत्रपती शिवराय म्हणजे तसं तर छत्रपती शिवराय जयंती निमित्त त्यांना आम्हाला मागणी 2019 मध्ये जवळ आठवण आहे। 2019 मध्ये एक असंच एक निवेदन आलतं आम्हाला। त्यामुळे त्याचे तत्कालीन तेव्हाचे आमचे नगराध्यक्ष, मी उपनगराध्यक्ष होतो तेव्हा आमची सगळे बॉडी मिळून आम्ही असा एक निर्णय घेतला होता की बाबा हे जागा जे त्याने मागणी करायले छत्रपती शिवाजी स्मारक किंवा त्याला नियोजित जागा देण्याबाबतीत तसं आमच्या इथं नगरपंचायतच्या आमच्या बॉडीमध्ये आमचा असा एक निर्णय झाला होता की त्याला आपण जागा उपलब्ध करून देऊ। आणि माझं ते मला जेवढं आठवण आहे ते जागा आम्ही ते नांदेड किनवट रोड हायवे जे आहे त्याच्या बाजूला जे कमानी आहे ते तर परमेश्वर कमानीच्या बाजूला एक असा आमचा एक ठराव घेण्यात आला होता। आणि तरी पण मी याच्या अगोदर मी म्हणलो यांना की मी ते ठराव बी फावून घेतो आणि मी बघण्या अगोदर मला असं म्हणणं येते की बाबा जुना ठराव किंवा जुना प्रोसिडिंग रेकॉर्ड सगळं प्रशासन जे रेकॉर्ड राहते ते रेकॉर्ड यांच्याकडे बी राहता, यांच्याकडे बी उपलब्ध आहे। आता एक प्रशासन किंवा हे बॉडी जे नवीन आले आता हे कामून याला जाणून करायले यांना काय स्वतः मागणी करणार, हे जे मागणी आहे हे पूर्ण सगळं समाजाला किंवा सगळ्या समाजाला घेऊन जाणार किंवा सगळ्याचे कुलदेव समजा छत्रपती शिवाजी महाराजाची याने मागणी करायले ते याने जे मागणी करायले मागणी एकदम रास आहे।
आणि आम्हाला याच्यामुळे आम्हाला समजा आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा किंवा आमचे शहर अध्यक्ष उद्धव देशपांडे यांचं सगळ्याच आमचं त्यांना समर्थन आहे. पवनराव पाटील, तुमचं काय मत आहे उपोषणाबद्दल? आणि हे मत काय इथं आतापर्यंत हिमायतनगरला भरपूर अशा जागा हडप भरपूर जणांना केलेल्या आता बरं बाकी नगर प्रशासन- नगरपंचायतच्या जागानं हा तर मला एवढं म्हणायचं की बाकी गोष्टीचा विचार न करता कुठलाही विचार न करता या राज्याच्या महाराष्ट्रामध्ये राज्याला जास्त वेळ न घेता त्यांनी ते जागा ताबडतोब लेखी आश्वासन द्यावं, एक नाहीतर जागा उपलब्ध करून द्यावं. त्याला तारकुंपण आम्ही 1-2 तासात करून टाकणार. कुठेही जागा दाखव त्यांनी तिथं असं असणारा बोर्ड लावण्याची ताकद आमच्यात आहे. आणि यांच्या उपोषणाला आमचा पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर पाठिंबा आहे. उपोषण करते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते तर त्यांचा पूर्ण जाहीर पाठिंबा आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जोपर्यंत नगरपंचायत प्रशासन आणि हे लोकप्रतिनिधी निर्णय घेऊन लेखीमध्ये जागेचं जोपर्यंत देणार नाहीत लेखीमध्ये यांना उत्तर, तोपर्यंत उपोषण चालूच राहील. असं महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी मी राम पोलसवाड, नांदेड जिल्हा प्रतिनिधी, हिमायतनगर, कॅमेरा पर्सन गंगाधर नरवाडे सोबत.